श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असताना आपल्याला दिवाळीचा वेध लागला आहे। दिवाळी म्हणजेच आनंदाचा क्षण। दिवाळीची सुरुवाती वसुबारस या सणापासून सुरू होते। वसुबारस त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा वेगवेगळ्या 5 सणांचा समावेश दिवाळीमध्ये केला जातो। तर धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवीची मनापासून स्मरण करतो, पूजा अर्चा करत असतो। तसेच या दिवशी बरेचसे सेवा उपाय तोडगे देखील केलेले असतात। तसेच धनतेरसच्या दिवशी संध्याकाळीच्या वेळेमध्ये 13 दिवे लावण्याचे शुभ मानले जाते। त्याचबरोबर काही उपाय मंत्राचा जप केला जातो। तसेच धनतेरसच्या दिवशी अशा 5 गोष्टी आहेत ज्या की खरेदी केल्यामुळे खरंच घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। घरात माता लक्ष्मीचा वास राहतो। तुम्ही सोनं जरी आता बऱ्याच वेळेस सोनं आपण खरेदी करतो, लक्ष्मीपूजन दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजलं जातं, म्हणून आपण या दिवाळीच्या सणामध्ये सोनं खरेदी करू शकतो। पण तुमच्याच्यानं शक्य होत नसेल सोनं खरेदी करणं तर तुम्ही या 5 वस्तू फक्त 20 रुपयाच्या या 5 वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी केल्या दिवाळीच्या सणामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तर घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील आणि खरंच खूप शुभ मानलं जातं। धनतेरसच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर या म्हणजे 20 रुपयाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर खरेदी केल्या तर घरामध्ये खरंच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही। कारण धनतेरस हा दिवस आणखीन एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो। श्रीसागराच्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। म्हणून भगवान विष्णूच्या 24व्या अवतारानंतर धन्वंतरीची गणना होते। म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करणे खरंच महत्त्वपूर्ण आहे। तसेच धन्वंतरी ही आरोग्याची देवता देखील आहे। तर भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर यांच्या मंत्राचा जप नक्की करावा। तसेच धनतेरसच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरामध्ये आणाव्यात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पहिली गोष्ट म्हणजेच झाडू। लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून धनतेरसच्या दिवशी नक्की तुम्ही झाडू खरेदी करा। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे धने ही आपली संपत्ती आहे, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी नक्की करा। तिसरी गोष्ट म्हणजेच बताशे। लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी बताशे देखील या दिवशी खरेदी करा। चौथी गोष्ट म्हणजे मीठ। तर मीठ या दिवशी नक्की खरेदी करा, घरामध्ये कधीही आर्थिक अडचण जाणवणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5वी गोष्ट कोणती तर पांढऱ्या कवड्या। ह्या 5 वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत। खरंच शुभ मानलं जातं। तुम्ही जर सोनं जरी नाही खरेदी केलं आणि ह्या 5 वस्तू जर खरेदी केल्या तरी माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल। खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। सोन्याच्या ऐवजी या गोष्टींना खरंच खूप महत्त्व आहे आणि ही परंपरा देखील आहे। धनतेरसच्या दिवशी ह्या 5 वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।